नमस्कार मित्रांनो, तुम्ही खूप इंग्रजी शब्दपाठ केले आहेत, ग्रामर देखील शिकले आहे, पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा शब्दच आठवत नाहीत. तर आज मी तुम्हाला एक खूप सोपी आणि प्रभावी पद्धत सांगणार आहे. तिचं नाव आहे सीसे मेथड. या पद्धतीने तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वस्तूंकडे पाहून रोज इंग्रजी बोलण्याचा सराव करू शकता. सीसे मेथड म्हणजे काय? खूप सोपं आहे. जे काही तुम्ही पाहता त्याबद्दल इंग्रजीत बोला. थिंक लेस, स्पीक मोर. ग्रामर परफेक्ट असण्याची गरज नाही. सुरुवातीला फक्त वाक्य बोलण्याची सवय लावा. फॉर एक्झाम्पल, फॅन. आता तुमच्या डोक्यावर फॅन असेल तर त्याला पाहून तुम्ही म्हणू शकता, दिस इज अ फॅन. द फॅन इज रनिंग. द फॅन इज मुव्हिंग फास्ट. द फॅन इज अबोव्ह मी. फक्त एकाच वस्तूपासून 4-5 वाक्य तयार झाली. चला दुसरं एक्झाम्पल पाहू. मोबाईल फोन. तुमच्या हातात मोबाईल आहे, सो बोला, दिस इज माय मोबाईल फोन. इट इज ब्लॅक. आय यूज इट एव्हरी डे. आय एम वॉचिंग अ व्हिडिओ. द फोन इज इन माय हँड. बहुतेक लोक ग्रामर शिकण्यात खूप वेळ घालवतात, पण बोलण्याचा सराव करत नाहीत. सीसे मेथड तुमच्या मेंदूला इंग्रजीत विचार करण्याची सवय लावते आणि हाच फ्लुएन्सीचा खरा सिक्रेट आहे. आजपासून एक चॅलेंज घ्या मित्रांनो. दररोज 10 वस्तू निवडा. प्रत्येक वस्तूबद्दल किमान 5 इंग्रजी वाक्य बोला. 10 वस्तू आणि त्यांचे 5 वाक्य म्हणजेच 50 वाक्य. दररोज 50 वाक्य म्हणजे एका महिन्यात 1500 पेक्षा जास्त इंग्रजी वाक्यांचा सराव. पण हे करताना काही कॉमन मिस्टेक्स जे आहेत ते तुम्हाला टाळावे लागणार आहेत मित्रांनो. नंबर 1, मनात आधी मराठी वाक्य तयार करणे. नंबर 2, ग्रामर परफेक्ट होण्याची वाट पाहणे. नंबर 3, फक्त व्हिडिओ पाहणे पण बोलण्याचा सराव न करणे. रिमेंबर, इंग्लिश स्पीकिंग इज अ स्किल. स्किल्स इम्प्रूव्ह ओनली थ्रू प्रॅक्टिस. जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर आजपासून सीसे मेथड सुरू करा. दररोज 10 मिनिटे सराव करा. फक्त 3 महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला तुम्हाला जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, आय विल प्रॅक्टिस सीसे मेथड. आणि सोप्या भाषेमध्ये इंग्लिश स्पीकिंग शिकण्यासाठी स्पीकवेला आजच सबस्क्राईब करा.